नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पारंपरिक पद्धतीने चटपटीत छोट्या आवळ्याचे म्हणजेच राया आवळ्याचे इन्स्टंट लोणचे पाहणार आहोत। आवळा न शिजवता, न वाफवता आणि न सुकवता खास मसाला घरच्या घरी तयार करून लोणचं बघणार आहे। जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत पाहिजे असतं। जेवताना चटपटीत असलं की जेवणाची चव दुप्पट होते। त्यामुळे चटपटीत असं वर्षभर टिकणारे आवळ्याचे लोणचे पाहूया। रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। त्यात महत्त्वाच्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे लोणचं वर्षभर अजिबात खराब होणार नाही। चला तर मग पटकन सुरुवात करूया लोणचं बनवायला। त्यासाठी बघा इथे एक बाउल भरून आवळे घेतलेले आहेत। हे आपल्या झाडाचे आवळे आहेत बरं का। आवळा घेताना बघा मस्त असे पिवळे ढम्म आवळे घ्यायचे, कच्चे अजिबात वापरायचे नाहीत। आणि जर आवळ्याला डाग वगैरे आलेला असेल, जास्त पिकलेले असेल, ते आवळे अजिबात वापरू नका। बघा आवळ्या एक बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं। आवळ्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आवळे धुवून घ्यायचे आहेत, कारण कसे त्याच्यावरती धूळ कचरा वगैरे साचलेला असतो त्याच्यामुळे। आणि आवळ्याचा जो देठ आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आवळे मी धुवून घेतलेले आहेत आणि आवळ्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती आवळे आपण पसरून दिलेले आहेत। आवळ्याचं पाणी आहे ना पूर्ण पुसून घ्यायचं आहे। आवळ्याला जर लोणचं बनवताना पाणी असेल तर लोणचं कसं खराब होऊ शकतं। त्याच्यामुळे बघा स्वच्छ आवळे धुतल्यानंतर आवळे असे कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आवळे आपण सुकवून घेतलेले आहेत। आणि महत्त्वाचं आता आपण आवळ्याचं लोणचं बनवतोय ना, आवळा असं थोडंसं वरवट्याने आवळा असं थोडंसं अबडधोबड फोडून घ्यायचं आहे। जो मसाला आहे ते व्यवस्थित आवळ्यामध्ये व्यवस्थित आतमध्ये जाईल बरं का। त्याच्यासाठी बघा इथे मी वरवट्याने आवळ्याला असं थोडंसं अबडधोबड असं अशा पद्धतीने मी चेचून घेतलेलं आहे, जेणेकरून सर्व मसाला तेल वगैरे आवळ्यामध्ये व्यवस्थित जाईल, आवळा लवकर मुरला जाईल आणि खाताना सुद्धा आवळे छान लागतात। अशा पद्धतीने बघा मी आवळ्याला असं चेचून घेतलेलं आहे। जास्त पण चेचू नका, अशा पद्धतीने तुम्ही चेचून घ्या। आणि ह्या आवळ्यातलं आपण हाताने पाणी पिळून देणार आहे। तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आवळ्यातलं जे आपण पाणी आहे ते पिळून द्यायचं आहे। त्याच्यामुळे कसं म्हणजे आवळ्याचं लोणचं आहे ते भरपूर दिवस टिकू शकते। त्याच्यामुळे बघा इथे लसणाच्या आपण 70 ते 80 छोट्या छोट्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हा देशी लसूण आहे, त्याच्यामुळे खूप छान आपण लोणच्याला एक मस्त असा फ्लेवर येतो। आणि ह्या पाकळ्या आपण एकदम अलगद हाताने बघा तुम्ही पाहू शकताय अबडधोबड ह्या पाकळ्या सुद्धा चेचून घेतलेल्या आहेत। आणि पिळून घेतलेल्या आवळ्यामध्ये ह्या लसणाच्या आपण चेचून घेतलेल्या पाकळ्या सर्व टाकून दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे खूप छान अशी बघा लसूण टाकल्यामुळे आवळ्याच्या लोणच्याला छान असा फ्लेवर सुद्धा येतो आणि चव सुद्धा येते। अर्धा स्पून आपण इथे हळद पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व आपण झाकून ठेवून देऊया। तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया। इथे 2 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा आपण इथे बडीशोप घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण जिरे घेतलेले आहेत आणि 1 चमचा इथे मेथी दाणे सुद्धा घेतलेले आहेत, पण तो क्लिप आपल्याकडून डिलीट झालेली आहे। व्यवस्थित असं मिक्स केलं, त्याच्यामध्ये 2 लवंग आणि 1 दालचिनी टाकलेली आहे। व्यवस्थित आपण हे भाजून घेणार आहे, त्याच्यामुळे मस्त अशा लोणच्याला चटपटीत अशी चव सुद्धा येते आणि एक छान लोणच्याला फ्लेवर सुद्धा येतो। ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा, मस्त असं लोणचं तयार होते। इथे बघा मसाला व्यवस्थित असा भाजून घेतला, थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण इथे 1 ग्लास मी तेल घेतलेला आहे लोणच्यासाठी आणि गरम करायला ठेवून दिलेला आहे। तोपर्यंत आपला मसाला सुद्धा थंड झालेला आहे। हा मसाला थंड झाल्यावरतीच आपण मिक्सरला अबडधोबड बारीक करून घेणार आहे। जास्त सुद्धा बारीक करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता आवळ्यामध्ये आपण हा सर्व मसाला टाकून देणार आहे, त्याच्यामुळे छान अशी बघा चव सुद्धा लागते। मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला आवळ्यामध्ये टाकून दिला। त्याच्यामध्ये इथे नाश्त्याचा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। बघा तुम्ही घाटी मसाला वगैरे टाकू नका, कारण त्याच्यामध्ये मसाले जास्त असतात आणि त्याच्यामुळे लोणचं आपलं खराब होऊ शकतं। फक्त लाल मिरची पावडर वापरायची आहे। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून दिलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून द्यायचं। बघा सर्व मसाला कसा व्यवस्थित आवळे फोडल्यामुळे आवळ्याच्या आतमध्ये जातो। तोपर्यंत आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तेल कडकडीत असताना त्याच्यामध्ये 1 चमचा आपण हिंग पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं तेल थंड झाल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। हे सर्व मिश्रण थंड झाल्यावरती आपण आवळ्यामध्ये ओतून देणार आहे।
तुम्ही जर अगोदरच हे बॅटर गरम असताना आवळ्यामध्ये टाकलं तर कसं आवळ्याचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही. त्याच्यामुळे बघा हे मिश्रण थंड झाल्यावरतीच आपण आवळ्यामध्ये ओतून दिलेलं आहे. तुम्ही जर गरम असताना जर ओतलं तर लवकर खराब होऊ शकतं. कोणतंही लोणचं असेल तर ते खराब होतं बरं का. त्याच्यामुळे थंड झाल्यावरतीच मिश्रण आपण आवळ्यामध्ये वगैरे म्हणजे कोणत्या प्रकारचं लोणचं बनवणार आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. किती छान आवळ्याचं लोणचं इथे तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आवळ्याचं लोणच्यामध्ये बघा आपण आवळे फोडून घातल्यामुळे बघा त्याच्यामध्ये सर्व मसाला आहे आवळ्याच्या आतमध्ये जातो. म्हणजे व्यवस्थित असं कसं लवकर 2 ते 3 दिवसात आवळ्याचं लोणचं मुरलं जातं आणि खाण्यासाठी आपल्या मस्त तयार होतं. तुम्ही पाहू शकताय तयार झालेलं आहे झटपट तयार होणारं आवळ्याचं चटपटीत असं इन्स्टंट लोणचं. हे लोणचं मी काचेच्या भरणीमध्ये आता स्टोअर करणार आहे. तुम्ही जेवताना चपाती भात भाकरी बरोबर खाऊ शकता. अप्रतिमच असं लागतं. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने आवळ्याचं लोणचं बनवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी माझ्या व्हिडिओमध्ये आजी दाखवलेली ना आवळं तोडताना आजीच्या पद्धतीने मी आवळ्याचं लोणचं तयार केलेलं आहे. तर मंडळी ही होती आजची खास रेसिपी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जाता जाता आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.